इथे काय करताय मॅडम? अशा दारात का उभ्या आहात? दारात उभं राहायचं तर सिक्युरिटी गार्ड आहेत ना आपल्याकडे, आणि तरीही कोणी थांबावं असं वाटत असेल तर मी आहे ना. तू हं. का येणाऱ्या जाणाऱ्यांना असं दारात अडवायला? काय गंमत करताय मॅडम? मी कशाला कोणाला अडवेन? मी तर सगळ्यांना या 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 असं म्हणेन ना. पण ऑलरेडी आलेल्यांना कशाला या 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 म्हणायचं? हा ते पण खरंय. हा पण मी उगाच कोणाला जा 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 असं तरी का म्हणेन ना. हा ते पण तुला कळलं ना. हा नशीब एनिवे मी अशा व्यक्तीसाठी इथे थांबले जिचं स्वागत मला स्वतःला करायचंय. काय सांगता मॅडम? हा पण विराज सर तर वरती कार्यक्रमात आहेत ना, आणि आता ते वरती आहेत तर ते दारात ना कसे काय आत येतील? आणि ते दारात बोलून झालं. हा मी माझ्या भावाची वाट बघतेय. थोडी तरी बुद्धी वापर विश्वरूप. करू पूजा वहिनी, मी किती वाट बघितली तुझी. हॅलो मॅडम, वेलकम. हॅलो. कुठे होतेस तुम्ही? किती फोन केले माहिती तुला. तुझा दादा कधी वेळेवर आवरतो का? बरं ते राहू दे. तू कशी आहेस? एजंटची सून आहे मी. कशी असणार? छानच आहे. आणि घरात लग्न आहे ना आता, मग मेकअप शॉपिंग मज्जाच मज्जा सुरू आहे. ते दिसतंय. बाय द वे दादा कुठे आहे? अगं ते गाडी पार्क करतात, येतील इतक्यात. चल ना, तोपर्यंत आपण गप्पा मारूयात. नाही नाही नाही, नको नको. आधी दादाला येऊ दे, मग आपण एकत्र गप्पा मारूया. अगं ते येतील ग. सरू, मला ना तुला माझी शॉपिंग दाखवायची. तुला माहितीये मी 4 नवीन साड्या घेतल्यात. 4 साड्या घेतल्या. बहिणी चल ना, मला दाखव साड्या. विश्वरूप तू दादाचं स्वागत करा. चल मला साड्या दाखव. चल 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 चल. काय बायका आहे त्या? आतापर्यंत दादा 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 करत होत्या, आता अचानक साड्या 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 करायला लागल्या. गाडी पार्क करायला गेलेला दादा साडीपायी बहिणीच्या मायेला मुकला. लक्ष्मी वहिनी. हा, वा 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 वहिनी, क्या बात आहे. तुम्ही आतापासूनच आपल्या होणाऱ्या सासूबाईंचे लाड सुरू केले. म्हणजे काय? ती फक्त काय आपली होणारी सासू नाहीये, ती माझी आत्ते मामे. बस 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 बस. भावना पोचल्या. नाही काय ना, ती तुमची कितीही लांबची बहीण असली ना तरी आपल्या घरात ती आपली सासू म्हणूनच येणार आहे. हो, त्यामुळेच मी खूप खुश आहे. वहिनी, आता श्वेता आपल्या घरात येणार म्हणजे ती आपली सगळी कामं ऐकणार. म्हणजे आपण सुटलो वहिनी. उगाच काही स्वप्न बघू नका. श्वेताला या घराची जबाबदारी झेपणार नाहीये. म्हणजे आपण तिला या घरात त्यासाठीच आणतोय ना? हो, पण एवढी मोठी जबाबदारी घ्यायला अजून ती तयार नाहीये. तिने अजून एजंटना ओळखलंच नाहीये. एजंटची जबाबदारी घेणं म्हणजे काय असतं हे तिला शिकवावं लागेल. नाही तर लीलाला जसं आपण बाहेर केलं ना, तसे एजे श्वेताला हाताला धरून घराबाहेर काढतील. आता आलं माझ्या लक्षात. एजंटचा पण आपल्यासारखाच काहीतरी प्लॅन आहे. सर तू डोक्यावर पडलीस का ग? नाही 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 नाही, मी स्मार्ट आहे वहिनी. त्याचा प्लॅनशी काय संबंध आहे? काय करू ग मी? काय झालं? माझ्या म्हणण्याचा हा अर्थ आहे की लीलाच्या हलगर्जीपणाचा फायदा घेऊन आपण तिला आयुष्यातनं बाहेर काढलं. पण श्वेता काय तिच्यापेक्षा वेगळी नाहीये. ती तशीच आहे तिच्यासारखी. वेंधळी, विचार न करता वागणारी, अल्लड. तिच्या या वागण्यामुळे एजे तिला एक दिवशी बाहेर काढतील आणि मला नवल सुद्धा वाटणार नाही. दिव्याचं प्रकरण आठवतंय ना? हो, फारच घोळ घालून ठेवला होता तिने. पण असे घोळ एजे सहन नाही करणार. बघतील बघतील आणि एक दिवशी वैतागून तिला बाहेर काढतील. काय चाललंय तुमचं? ते वेळ कमी आणि कामं भरपूर आहेत ना आज, तर वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं ते या दोघींना समजावून सांगत होते. माझ्या काही मीटिंग्स लाईन अप आहेत. लक्ष्मी, श्वेताच्या घरी तसं सांगून ठेव. येस एजे. पण एजे, एकचा मुहूर्त आहे ना, तेवढा वेळ पुरणार नाही आपल्याला. तुम्हाला हवं असेल की मी या हळदीच्या इव्हेंटमध्ये हजर आहोत तर दुपारी 1 पर्यंत सगळं संपवा. इज दॅट क्लिअर? येस एजे.
एजे एक मिनिट. मी एकदा सांगितलं ना मला वेळ नाहीये. श्वेताच्या घरी इन्फॉर्म करा. ओके? पण एजे एक मिनिट, मला जरा तुमच्याशी बोलायचं. एजे मी किशोरना कॉल केला होता, ते लग्नाला येणार आहेत. जशी आपण बाकीच्या गेस्टची काळजी घेतो तशीच या गेस्टची पण काळजी घ्या. एजे भूतकाळ काहीही असला तरी किशोर या घरचा मुलगा आहे.